विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलकडाक, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GG 220B ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 1 म्हणजेच ॲग्रिकल्चर किंवा शेती याविषयी आपण माहिती बघत आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेचा मागोवा घेत असताना मागील विषयी आपण बघलो की मेजर क्रॉप्स इन महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये असणारे महत्त्वाचे कोणकोणते पिके आहेत याविषयी आपण माहिती बघत आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल या पिकांविषयी आपण माहिती बघितली. या पिकांमध्ये असणारे सर्वात महत्त्वाची गोष्ट की या पिकास आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती, त्याचबरोबर या पिकास आवश्यक असणारे सर्व घटक असतील, याचबरोबर या पिकांचा कोणत्या ठिकाणी कोणत्या परिस्थितीच्या त्या ठिकाणी त्याचे उत्पादन होते याचाही आपण या ठिकाणी मागील काही तासिकांना त्याचा मागोवा घेतलाय. याचबरोबर मागचा तासिकेचा मागोवा घेत असताना आपण बाजरी ह्या पिकाविषयी माहिती बघितली होती की बाजरी हे खरीप पीक आहेत. बाजरीचे पीक सुमारे 50 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात घेतले जाते. जास्त पाऊस पिकाच्या वाढीस अनुकूल नसतो. बाजरीचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. त्या खालोखाल पुणे असेल, धुळे असेल, औरंगाबाद असेल, अहमदनगर असेल याही जिल्ह्यात होते. हे आपण मागील तासिकेला बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, आज अशाच एक वेगळ्या पिकाविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्या पिकाचं नाव आहे कापूस. आता कापसाचा जर विचार केला तर कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतात प्रथम पहिला क्रमांक लागतो. काळ्या मृदेत कापसाचे उत्पादन होते. 50 ते 75 सेंटीमीटर पावसाच्या प्रदेशात कापसाचे उत्पादन घेतले जाते. कापूस हे विदर्भ, खानदेश, मराठवाडा येथील महत्त्वाचे पीक आहेत. विदर्भातील यवतमाळ असेल, अकोला असेल, अमरावती जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात, तसेच खानदेशातील धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये कापसाचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते. यात कापूस उत्पादनामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. त्या खालोखाल असेल अमरावती असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, परभणी असेल या जिल्ह्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कापूस या विषयी आपल्याला आजच्या तासिकेला माहिती बघायची. थोडक्यात आपण आजच्या विषयी बघितली की कापूस, तर त्याला बघूया कापसाविषयी माहिती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघत असताना कापसाला किती महत्वाचं स्थान दिलं आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे की भारतीय संस्कृतीप्रमाणे भारतीय स्तुती व उद्योगधंदा अतिप्राचीन आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मोहनजोदडोच्या उत्खननामध्ये कापसाचे धागे सापडले. कापसाचे मूळ स्थान सिंधू नदींचे खोरे. फार पुरातन काळापासून कापसाच्या कापडाची निर्यात होत असे. भारतीय कापूस हा पांढरी लोकर किंवा व्हाईट वूल्स या नावाने मध्यपूर्व असेल, अतिपूर्व असेल आणि युरोपीय देशांना सागरी मार्गाचा शोध लागण्यापूर्वी माहित होता असं आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल. थोडक्यात आपण जर बघितलं की कापसाचा हा इतिहास बघत असताना आपल्याला या गोष्टी समजल्या की अति प्राचीन काळापासून भारतामध्ये कापसाचा व्यवसाय चालत होता असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात याची प्रास्ताविक करत असताना आपल्याला समजलं गेलं की भारतीय संस्कृती आणि कापूस किती अतिशय घनिष्ठ संबंध आहेत हे आपल्याला या ठिकाणी माहीत झालं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या पिकाविषयी जे नगदी पीक आहे किंवा या पिकाविषयी त्या पिकांना मधला महत्वाचं म्हणजे कापूस या पिकाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. आता त्यामध्ये ऊस असेल, डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल हे कॅश क्रॉप आहे याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. ओके, आता सर्वात महत्वाचं म्हणजे नगदी पीक किंवा कॅश क्रॉप म्हणजे काय, तर ज्या पिकांना लागवडीनंतर पीक येण्यास काही कालावधी जरी लागत असला तरी यापासून मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो या पिकांना आपण काय म्हणतो, नगदी पिकं असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात ज्यापासून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतो हे लक्षात ठेवा, तर त्याला आपण काय म्हणायचं, नगदी पीक असं म्हणायचं. उदाहरणार्थ बघूया, चहा असेल, ऊस असेल, कॉफी असेल, रबर असेल हे नगदी पीक आहे. यामध्ये भांडवली खर्च जरी जास्त होत असला त्यापासून मिळणारे उत्पन्न हे जास्त असते, त्यामुळे त्यांना आपण नगदी पिकही असं आपल्याला म्हणूया. हे थोडक्यात नगदी पिकाची व्याख्या तुम्हाला समजली असेल की ज्या असणाऱ्या पिकापासून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते त्या पिकाला आपण नगदी पीक असंही या ठिकाणी म्हणूया. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल की सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कापूस या कापसाविषयी माहिती बघत असताना आपण मगाशी तुम्हाला सांगितलं की भारतीय संस्कृतीप्रमाणे भारतीय स्तुती उद्योगधंदा अतिप्राचीन आहेत. म्हणजे प्राचीन काळापासून भारताचे कापसाचे उत्पादन घेतले जाते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात आता बघा, इसवी सन 1793 मध्ये कॉटराइटने कॉटन जीनचा शोध लावला आणि जीवन लावल्यानंतर कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाऊ लागले. आज जर आपण विचार केला तर जगातील संयुक्त संस्थाने असेल, चीन असेल, रशिया असेल, भारत असेल हे देश
जागतिक उत्पादनाच्या 60% उत्पादन घेतला होता असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. आता स्वातंत्र्यापूर्वीचा जर भारताचा आपण विचार केला तर स्वातंत्र्यापूर्वी भारतामध्ये कापूस ब्रिटिश लोक इंग्लंडला जाऊन घेत असे व त्यापासून कापड बनवून भारतात विकत असे. म्हणजे भारतातील कापूस घेऊन जाऊन दुसऱ्या इंग्लंडला नेऊन त्या ठिकाणी कापड तयार करून ते परत भारतात विकले जात होते. म्हणजे अशा प्रकारे पूर्वीची अवस्था ही भारतामधील असणाऱ्या कापडाविषयी होती किंवा कापसाची होती असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. त्या काळी भारत ही सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की त्यावेळी भारत ही कापसाची फार मोठी बाजारपेठ आणि ब्रिटिशांसाठी उपलब्ध होती असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात कापसाच्या रोपाची लागवड केल्यानंतर हे झाड साधारणपणे 2 मीटरपेक्षा जास्त उंचीचे आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असं आपण या ठिकाणी म्हणूया. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला असे म्हणू की कापसाच्या रोपाची लागवड केल्यानंतर 5 ते 6 महिने बोंडे येतात व त्यानंतर आपल्याला कापूस तयार होतो हे असं म्हणूया. आता बोंडामध्ये असणारा कापूस लवकरात लवकर काढणे असेल अत्यंत गरजेचे असते. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे कुशल आणि अकुशल मजुरांची गरज लागत असते. आता बोंडामध्ये कापूस जर काढला नाही तर त्यामध्ये वाऱ्यामुळे धूळ जमा होते किंवा पावसामुळे भिजला तर जाऊन त्याचा रंग बदलतो किंवा पर्यायाने कापसाचे मूल्य सुद्धा कमी झाले असेल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कापसाचे प्रामुख्याने पाऊस असेल, धूळ असेल, वारा असेल यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते असं आपलं म्हणूया. आता हे कापूस आणि महाराष्ट्राची महत्वाची आणि रोखीचे आणि नगदीचे पीक आहेत असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 34.3% क्षेत्र भारतातील एकूण कापूस असलेल्या क्षेत्रापैकी आहेत असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात 2015-16च्या आकडेवारीनुसार किंवा असणाऱ्या महाराष्ट्रातील लागवडीखालील क्षेत्राच्या एकूण क्षेत्राच्या नुसार 18% क्षेत्र हे कापसाच्या उत्पादनामुळे महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक लागतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणची असणारी परिस्थिती आपल्याला ठिकाणी बघता येईल. म्हणजे देशातील एकूण कापूस उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा हा 23.3% इतकाच आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणावं लागेल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणूया की हवामानाकडे येऊया. आता हवामानाचा विचार करत असताना किंवा भौगोलिक परिस्थितीचा विचार करत असताना पहिल्यांदा की उष्णकटिबंधीय कापूस हे एक असणारं पीक हे उष्णकटिबंधीय पीक असल्यामुळे असून तापमानामध्ये 25 ते 28% असणे आवश्यक असते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणचं तापमान हे कसं असलं पाहिजे साधारणतः 25 ते 35 सेल्सिअस अशा प्रकारे असलं पाहिजे. म्हणजे पिकास दीर्घकाळ उन्हाळा आणि धुकेविरहित हवा असणे आवश्यक असते. म्हणजेच कापसाची बोंडे धरू लागली जर धुकं पडलं तर कापसावर रोग पडण्याची शक्यता असते. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की कापसाच्या वेचणीच्या वेळी किंवा आधी जोराचे वारे आल्यास कापसाचे बोंडे खराब होतात आणि वेचणीच्या वेळी स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. म्हणजे आकाश जर अभ्राच्छादित असले तर कापसाची वाढ होत नाही. अशाही गोष्टी थोडक्यात या ठिकाणी असणारं तापमान ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कापसाच्या बाबतीमध्ये भारत हा मूलस्थानी असून येथे हे ठिकाण हे कापसाचे उगमस्थान मानले जाते. आता उष्णकटिबंधीय मध्ये जर आपण बघितलं उष्णकटिबंधीय भागामध्ये जर बघितलं तर कापसाचे पीक येण्याआधी आदर्श परिस्थिती भारतामधली मानली जाते आणि पिकाच्या वाढीसाठी धुकेविरहित काळ असणे आवश्यक आहे. असं मगाशी सांगितलं तुम्हाला की पिकाच्या लागवडीनंतर पर्जन्याची अत्यंत आवश्यकता असते. ज्या ठिकाणी पर्जन्य होत नाही अशा ठिकाणी जलसिंचनाच्या सोयीच्या माध्यमातून हे उत्पादन घेतले जाते असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे थोडक्यात जर पर्जन्याचा विचार करत गेलो आपण तर पर्जन्याचा विचार करत असताना कापसामध्ये पाऊस मध्यम ते 50 ते 80 सेंटीमीटरच्या दरम्यान असावा लागतो. जास्त पर्जन्य असल्यास पिकाचे नुकसान होते, पिकावर रोग असेल, कीड पडते. कमी पावसाच्या प्रदेशात कापसाचे उत्पादन होते आणि परंतु त्यासाठी कृत्रिम पाण्याचा पुरवठा करावा लागतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता जमीन कशा प्रकारची लागते याचा विचार करूया आपण की कापसाला कशी प्रकारची जमीन असली पाहिजे. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कापसाला उत्तम प्रकारचा कापूस खोल, मध्यम, लोम प्रकारच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या आणि ओलावा टिकवून धरणाऱ्या जमिनीत येतो. महाराष्ट्रात लावारसाची काळी कसदार रेगूर जमीन कापसास योग्य आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात काळी कसदार जमीन किंवा ज्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल असं म्हणतो ही ब्लॅक कॉटन सॉइल ही काळ्या कापसाला मृदा असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ह्या असणाऱ्या जमिनीमध्ये किंवा या ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये पिकाचे उत्पादन जोमदार पद्धतीने होते असे आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे की बेसाल्ट खडकापासून विदारण होऊन किंवा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या लाव्हारसापासून तयार झालेला जो बेसाल्ट खडक आहे या बेसाल्ट खडकाचे उदाहरण होऊन तयार झालेला मृदा
किंवा तयार झालेली मृदा आहे जी अत्यंत सुपीक आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की असणाऱ्या कापूस या पिकासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात काळ्या जमिनीमध्ये ओलावा धरून ठेवण्याची क्षमता किंवा वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही सर्वात जास्त आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा निचरा ही लवकर होतो. म्हणून या ठिकाणी ही काळी कापसाची ब्लॅक कॉटन सॉइल किंवा काळी कसदार जमीन असं त्याला म्हटलं जातं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आता थोडक्यात पुढे गेल्यानंतर पेरणी असेल, वेचणी असेल, ह्या सर्वात महत्त्वाची गोष्ट या कामांसाठी आपल्याला काय लागतात? मजूर लागतात. म्हणजे कापसाची पेरणी प्रामुख्याने एप्रिल किंवा ऑगस्टच्या दरम्यान, वेचणी ऑक्टोबर किंवा मार्चच्या दरम्यान करतात. महाराष्ट्रामध्ये मान्सून आल्यानंतर पेरणी होते असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ही कामं करण्यासाठी प्रामुख्याने ज्या गोष्टींची किंवा ज्या अकुशल किंवा कुशल मजुरांची आवश्यकता लागते, म्हणजे मजूर हे अत्यंत आवश्यक लागतात. म्हणजे थोडक्यात कापसाच्या पिकासाठी कुशल आणि अकुशल मजुरांची मोठ्या प्रमाणात गरज भासते. आता भारतासारख्या देशांमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे मजुरांची उपलब्धता असते. म्हणजे गरज प्रामुख्याने पिकांची लागवड करणे असेल, तण काढणे असेल, बोंडे फुटून त्यातून कापूस बाहेर आल्यानंतर तो वेचणे असेल, ह्याकरिता मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता लागते. जगातील अनेक देशांमध्ये थोडक्यात महत्त्वाची गोष्ट की यांत्रिक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. म्हणजे थोडक्यात मजूर पुरवठा तर मजूर पुरवठा अल्प आणि कापसात मजुरांचा पुरवठा भरपूर किंवा अल्प मजुरीचा असतो. कापणाची वेचणी जरी ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत असली तरी डिसेंबर पासून वेचणी मोठ्या प्रमाणात चालते आणि ती मार्च पर्यंत टिकते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर रशिया असेल, संयुक्त संस्थाने असेल, या देशांमध्ये कापूस वेचण्याच्या यंत्राचा वापर केला जातो. या उलट जर आपण भारताकडे आलो, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हेच काम हे मजुरांकडून करून घेतले जाते. कापूस वेचण्याचे काम नेहमीच करावे लागत असल्यामुळे मजुरांची आवश्यकता ही कायमच भागत असते. आता त्यापुढे आपण जाऊया की कापसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती कोणत्या आहेत, की कापूस कोणत्या जातीचा चांगला आहे, कोणत्या जातीच्या कापसाचं काय गुणधर्म आहे, याचा या ठिकाणी विचार करूया. म्हणजे कापसाच्या धाग्याची लांबी असेल, चिवटपणा असेल, कापसाची चकाकी असेल, थोडक्यात कापसाच्या जाती त्याच्या धाग्याच्या गुणधर्मानुसार ठरवले जातात असं या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात पुढं आयर्लंड कापूस. आता हा कापूस सर्वात उच्च प्रकारचा समजला जातो. आता या कापसाच्या धाग्याची लांबी 3.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त असते व यापासून अतिशय मुलायम किंवा तल्लम प्रकारचे कापड तयार होते. आता ह्या कापसाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या काम अतिशय लांब लांब धाग्याचा असतो. त्याला म्हणतात लॉंग स्टेपल कॉटन असेही संबोधले जाते असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात आता दुसरा प्रकार बघूया आपण, इजिप्शियन कापूस. आता इजिप्शियन कापसाचा जर बघत गेलो तर त्याचे काय गुणधर्म आहे, तर बघा, या प्रकारच्या कापसाचे उत्पादन इजिप्त, संयुक्त संस्थाने, रशिया या देशांमध्ये घेतले जाते, म्हणून त्याला इजिप्शियन कापूस असे म्हणतात. आता ह्या कापसाचं वैशिष्ट्य, अजून एक वैशिष्ट्य बघत असताना, ह्या प्रकारच्या कापसाचा धागा 3 ते 3.5 मीटर इतका लांबीचा असतो आणि त्याच लांब धाग्याचा कापूस लॉंग स्टिपल कॉटन असेही त्याला त्या ठिकाणी म्हटले जाते. आता त्यानंतर पुढे बघूया मध्यम धाग्याचा कापूस. आता मध्यम धाग्याचा कापूस आहे, तर या मध्यम धाग्याच्या कापसाचं काय वैशिष्ट्य आहे, तर या प्रकारच्या धाग्याची लांबी 2.2 सेंटीमीटर ते 3.3 सेंटीमीटर इतकी असून यापासून मध्यम प्रतीचे कापड तयार होते व जगातील बहुतेक देशांमध्ये याचे उत्पादन घेतले जाते. आता या प्रकारच्या कापसामधून मध्यम धागा तयार उपलब्ध होतो आणि याला आपण काय म्हणतो, मीडियम स्टेपल कॉटन असेही त्या ठिकाणी संबोधले जातात. थोडक्यात अशा प्रकारचे आयर्लंड कापूस असेल, इजिप्शियन कापूस असेल, मध्यम धाग्याचा कापूस असेल, अशा कापसाचे वेगवेगळे प्रकारचे कापूसचे प्रकार पडत असतात. आता त्यातला शेवटचा प्रकार बघत असताना आपल्याला की आखूड धाग्याचा कापूस. आता आखूड धाग्याचा कापूस किंवा शॉर्ट टेपल कॉटन कशाला म्हणायचं, तर या कापसाचा धागा हा फक्त 2.2 सेंटीमीटर पेक्षाही कमी लांबीचा असून ते झाडे बर्डे कापड तयार करण्यासाठी प्रामुख्याने आखूड धाग्याचा कापसाचा वापर केला जातो. आता हे सर्वात झालं. आता हे झालं तर कापसाचा कालावधी आणि पेरणीचा काळ कोणता आहे, त्यामध्ये कोणत्या वेळेस ही पेरणी केली जाते याचा विचार करावा पाहिजे. कापसाचे पीक तयार होण्यास साधारणपणे 170 ते 220 दिवसाचा कालावधीची आवश्यकता असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे पूर्वी जर आपण विचार केला, पूर्वी महाराष्ट्रामध्ये पेरणीच्या पद्धतीने कापसाची लागवड होत होती, पण आता मात्र ठराविक अंतरावर ते ही गोष्ट ठेवून, म्हणजे कापसाचे बी किंवा सरकी टोचली जाते, तिला टोकन पद्धतीने कापसाची लागवड केली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कापूस हे खरीप प्रकारचे पीक आहेत असं आपण म्हणूया. म्हणजे कापसाची लागवड जूनच्या दुसऱ्या आठवड्यात
व जेथे जलसिंचनाच्या सुविधा आहेत त्याच ठिकाणी मार्च ते मे या काळामध्ये कापसाची पेरणी होते असं आपण या ठिकाणी म्हणूया. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ते जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत कापसाचा हंगाम असतो. याच दरम्यान कापसाची वेचणी ही केली जाते असं आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी पर्यंतच कापसाची वेचणीचं काम या ठिकाणी केलं जातं. म्हणजे थोडक्यात कापसाचा कालावधी आणि पेरणीचा काळ आपला या ठिकाणी बघितलं गेलं तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि ज्या ठिकाणी जलसिंचनाच्या सुविधा आहे त्या ठिकाणी मार्च ते महिन्यामध्येही काळात कापसाची पेरणी केली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण बघूया की कापसाचे उत्पादक आणि उत्पादक प्रदेश कोणकोणते. आता उत्पादक प्रदेश बघत असताना सन 2013-14 मध्ये महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये 67.93 लाख घासाडे इतके कापसाचे उत्पादन झालं होतं. आता एक घासाडी म्हणजे काय, किती किलोग्राम? 1 किलोग्राम. तर साधारणपणे 2015-16 मध्ये यामध्ये वाढ होऊन कापसाचे उत्पादन हे 88.34 लाख हेक्टर हे घासाड्यावर पोहोचले होते. आता उत्पादक प्रदेश कोणकोणते, तर उत्पादक प्रदेश म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 3 उत्पादक प्रदेश म्हणतात. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश हे कापूस पिकवणारे भाग आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता कापूस उत्पादक भाग कोणते, तर त्यातला आपण पहिला भाग घेऊया विदर्भ. आता विदर्भाचा जर विचार केला आपण तर विदर्भामध्ये राज्यातील 60% कापसाचे क्षेत्र हे विदर्भामध्ये येते असं आपल्या ठिकाणी म्हणूया. विदर्भात बुलढाणा असेल, वाशिम असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, अमरावती ह्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कापसाचे उत्पादन घेतले जाते. आता ह्या 5 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ आपण जर विचार केला तर 75% किंवा कापसाचे उत्पादन हे विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये होते असे आपण या ठिकाणी म्हणूया. थोडक्यात लाव्हा रसाची काळी, रेगूर मृदा, अनुकूल हवामान यामुळे मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन ह्या जिल्ह्यांमध्ये होते. जिल्ह्यातील पूर्णा नदीचे खोरे असेल, वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये कापसाचे उत्पादन होते. म्हणजे थोडक्यात यवतमाळ असेल, अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल याच 4 जिल्ह्यांच्या विदर्भाच्या कापसाचे साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे 75 ते 80% दरम्यान या ठिकाणी कापसाचे क्षेत्र आहेत. याच भागातील जमीन अतिशय सुपीक, काळीभोर असून कापसाच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. किंवा पूर्ण असेल किंवा नदी अनकाठचा मध्यम किंवा भारी असून त्या बरीच खोल आहेत. पूर्व विदर्भात जर आपण विचार केला की नागपूर असेल की वर्धा जिल्ह्यामध्ये कापूस पिकवला जातो. विदर्भात विरनार असेल, उमरास असेल, बुरी असेल या कापसाच्या परंपरागत जाती त्या ठिकाणी वापरल्या जातात. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या कापसाचे उत्पादन 62% क्षेत्र परंपरागत विदर्भात आहेत. यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये जर विचार केला तर त्या ठिकाणी 50 ते 54% क्षेत्र या ठिकाणी कापसाचे आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा प्रकारे विदर्भाचा जर विचार केला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन या प्रदेशात आहेत या ठिकाणी म्हणूया. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढचा प्रदेश बघायचा आहे खानदेश. आता खानदेशाचा विचार करत असताना महाराष्ट्रातील एकूण कापसाच्या क्षेत्रापैकी 10% क्षेत्र हे खानदेशात आहे. तापी नदीच्या खोऱ्यामध्ये गाळाची सुपीक मृदा आणि पाऊस यामुळे कापसाचे या ठिकाणी उत्पादन पीक उत्तम येते. आता खानदेशामध्ये जर आपण गेलो तर खानदेशामध्ये जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार जिल्हा यामध्ये कापसाच्या उत्पादनाचा समावेश होतो. आता पुढचा प्रदेश बघूया की मराठवाडा. म्हणजे थोडक्यात बघितलं आपण की जर खानदेशातला जर विचार केला या भागातील देवीराज असेल, लक्ष्मी कापूस प्रसिद्ध आहे. खानदेशामध्ये महाराष्ट्राचे एकूण विचार केला तर 9% आसपास या ठिकाणी 9 ते 10% आसपास उत्पादन ह्या खानदेशातून होतं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात आता पुढचा प्रदेश बघूया की मराठवाडा. आता हा तिसरा महत्वाचा प्रदेश मराठवाड्यामध्येही सर्वात प्रमुख जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. राज्यातील एकूण कापसाच्या क्षेत्रापैकी 25% क्षेत्र मराठवाड्यात आहेत. मराठवाड्यातील नांदेड असेल, हिंगोली असेल व परभणी या जिल्ह्यांमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. यामुळे काळी रेगूर मृदा असेल यामुळे मराठवाड्यातील गोदावरी नदीचे खोरे कापूस उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आता त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मराठवाड्यामध्ये परभणी असेल, नांदेड असेल जिल्ह्यामध्ये कापसाची लागवड करतात. मराठवाड्यातील कापसाचे उत्पादन 90% क्षेत्र हे गावरानी कापसाच्या जातीने व्यापले आहेत आणि मराठवाड्यात महाराष्ट्राचे 27 ते 30% दरम्यान कापसाचे क्षेत्र आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणूया. आता बाजारपेठा कुठे कुठे उपलब्ध आहेत, तर बाजारपेठा विचार करत असताना आपल्याला बाजारपेठा बघत असताना मराठवाड्यातील हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल. विदर्भात जर गेलं तर विदर्भामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, खामगाव. खानदेशामध्ये जर आलो असेल खानदेशामध्ये अंमळनेर असेल, चाळीसगाव असेल या ठिकाणी कापसाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. आता विचार करा की ह्या ठिकाणी असणाऱ्या मोठमोठ्या बाजारपेठा असेल या बाजारपेठांचा विचार करत असताना मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम,
खामगाव, खानदेशामध्ये अंमळनेर असेल, चाळीस या ठिकाणी कापसाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाजारपेठा आहेत आणि चांगल्या आहेत. त्याही पुढे गेल्यानंतर संशोधनाचा विचार करूया की महाराष्ट्रामध्ये असणारं संशोधन केंद्र हे नागपूरला आहे. म्हणजे कापूस संशोधन केंद्र जर असेल तर ते कुठे, तर नागपूरला आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. तर थोडक्यात अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये असणारा कापूस या पिकाविषयी आपण या ठिकाणी माहिती बघितली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कापूस या पिकाविषयी म्हणजेच भारतीय संस्कृतीप्रमाणेच भारतीय सुती उद्योगधंदे अतिप्राचीन आहेत आणि मोहनजोदडोच्या उत्खननामध्ये कापसाचे धागे सापडले तेव्हापासून तर आजच्या महाराष्ट्रामध्ये असणारा कापूस असेल, या कापसाची भौगोलिक परिस्थिती काय, त्या ठिकाणी असणारं तापमान असेल, पर्जन्य असेल, जमीन असेल, त्यानंतर मजुरांची आवश्यकता असेल, तर त्यानंतर कापूस उत्पादक प्रदेश कोणकोणते म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा खानदेश असेल, यांच्याविषयी आपण माहिती आजच्या तासिकेला बघितली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी कुणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल तर माझा मेल आयडी दिलाय, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासिकेला आपण बघणार आहोत अशाच एका नगदी पिकाविषयी माहिती. तर चला बघूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.